सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या 21 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आलेला आहे. आपण या दिवशी आपल्या घरात लवंगाचे असे काही उपाय केले पाहिजेत म्हणजे आपल्या जीवनातून आर्थिक अडचण, संकट, दुःख, नकारात्मक ऊर्जा दूर झाली पाहिजे. आर्थिक अडचणी दूर झाल्या पाहिजे. आपल्या घरात पैसा, लक्ष्मी टिकून राहिली पाहिजे. तर मार्गशीर्षातील दुसऱ्या गुरुवारी एका विड्याच्या पानावर एक विड्याचं पान चांगलं बघून घ्या, स्वच्छ पुसून घ्या, धुवून घ्या, स्वच्छ कोरडं पुसून देवी आईसमोर ठेवा. देठ देवी आईकडे आला पाहिजे असं पान आपण ठेवायचं आहे. जसं आपण विडा मांडतो तशाच प्रमाणे एक विड्याचं पान देवी आईजवळ ठेवायचं आहे. एका विड्याच्या पानावर 21 लवंगा ठेवायच्या आहे. लवंगा घेताना चांगल्या फुलाच्या बघून घ्या, चांगल्या बघून घ्या. ह्या उपायासाठी तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घेऊ नका. देवी लक्ष्मी समोर आपण जी पूजा मांडणार आहोत उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची, त्या पाटावर देवी लक्ष्मी समोर एक विड्याच्या पानावर 21 लवंगा ठेवून देवी लक्ष्मी समोर ते पान ठेवावं नीट. आणि महालक्ष्मी अष्टक 11 वेळा 21 वेळा अवश्य म्हणावे. तुम्हाला 21 वेळा नाही जमलं तर किमान 11 वेळा तरी आपल्याला महालक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे. पोथीमध्ये दिलेलं आहे महालक्ष्मी अष्टक. तर ते महालक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर लवंगा त्या दिवसभर रात्रभर देवी आईजवळ त्या पाटावर जसं तशाच राहू द्यायच्या आहे. म्हणजे जेव्हा आपण शुक्रवारी पूजा उचलतो तेव्हा आपल्याला त्या लवंगा उचलून घ्यायच्या आहे आणि विड्याचं पान तुम्ही निर्माल्यात टाकून दिलं तरी चालेल. तर मग त्या लवंगा एका पिवळ्या किंवा लाल लहानसा कपडा घ्या, स्वच्छ बघून घ्या. त्या कपड्यात बांधून आपल्या देवघरात ठेवायच्या आहे. आणि प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी जेवढे गुरुवार आता पुढे होणार आहे 3, 4 तेवढे गुरुवार आपल्याला त्या लवंगांची पूजा करून घ्यायची आहे. धूप अगरबत्ती दाखवायची आहे. प्रत्येक गुरुवारी त्या लवंगा ती पुरचुंडी बांधलेली आपण जेव्हा लाल पिवळ्या कपड्यात बांधू त्या लवंगा प्रत्येक गुरुवारी देवघरातून उचलायच्या आणि माता लक्ष्मीची आपण ज्या पाटावर पूजा मांडणार आहोत प्रत्येक गुरुवारी त्या लवंगा माता लक्ष्मी समोर ती पुरचुंडी ठेवून द्यायची आहे, ती गाठोडी ठेवून द्यायची आहे आणि हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. पुन्हा शुक्रवारी ती गाठोडी उचलायची आणि देवघरात नीट ठेवून द्यायची. असं आपल्याला सलग 5 गुरुवार आपलं उद्यापन होवोस्तोवर असं करायचं आहे. पण उद्याला आपण जेव्हा उपाय सुरू करणार आहोत तेव्हा लवंगा विड्याच्या पानावरच ठेवायच्या आहे. 21 लवंगा एका विड्याच्या पानावर ठेवायच्या आहे आणि नंतर तुम्ही लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून त्याची नंतर पूजा केली तुम्ही तशी तरी चालेल. आणि 5व्या गुरुवारानंतर ती पुडी म्हणजे ते लवंगा बांधलेली पुरचुंडी आपण आपल्या तिजोरीत ठेवली तुम्ही तरीही चालेल. वर्षभर ठेवून द्या. आर्थिक अडचणी कायमच्या दूर होऊन जातील तुमच्या. किंवा तुम्ही त्या लवंगा प्रत्येकाने घरात 1-1, 2-2 लवंग आपण प्रसाद म्हणून खाल्ल्या तरीही चालणार आहे. यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते, घरात सुख, समृद्धी, लक्ष्मी नांदते. या उपायाने गरिबी कायमची दूर होते. इतका प्रभावी उपाय आहे. तुम्हाला वाटत असेल ह्या काय सांगताय, साधा सोपा उपाय आहे काय 21च लवंगांचं? तसं नाही, खूप चांगला उपाय आहे. समर्थ केंद्रातील स्वामी समर्थ केंद्रातील प्रभावी उपाय मी तुम्हाला आज सांगितलेला आहे. नक्की करा. तुम्हाला फक्त 21 लवंगा आणि 1 विड्याचं पान लागणार आहे. त्या लवंगा तुम्ही वर्षभर तुमच्या तिजोरीत जरी सांभाळून ठेवल्या, लवंगा अशा असतात की त्याला कसलंच कधी कीड सुद्धा लागत नाही. तुम्ही नीट सांभाळून ठेवल्या, ती गाठोडीच्या गाठोडी लाल कपड्यात किंवा पिवळ्या कपड्यात ठेवून दिली तिजोरीत तरीही चालणार आहे. यामुळे आपल्या या उपायामुळे कुलदेवी तुमची माता तुमची प्रसन्न राहील तुमच्यावर. माता लक्ष्मीची तर कृपा अखंड राहील तुमच्या घरात. लगेच तुम्हाला फरक जाणवेल. एका गुरुवारमध्येच या उपायाने तुम्हाला तुमच्या घरात भरभराट जाणवेल म्हणजे जाणवेल. इतका छान उपाय आहे. तुमची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारेल. शेवटच्या गुरुवारी त्या लवंग तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ल्या तरीही चालेल. घरात जेवढे व्यक्ती असेल त्यांनी सर्वांनी
सर्वांनी थोड्या थोड्या लवंग अगदी 5-6 दिवसात जरी संपवल्या, एका दिवसात तर लवंग संपणार नाही. गरम असतात लवंग. 1-1, 2-2 रोज जरी खाल्ल्या तुम्ही तरी चालेल. आणि तुम्हाला खायच्या नसतील, मी तर म्हणेल सरळ ती गाठोडी आपल्या देवघरात ठेवा, नाही तर आपल्या तिजोरीत ठेवून द्या. खूप छान उपाय आहे. आता आणखीन एक उपाय सांगते. गुरुवारी करायचा आहे. आपली पूजा आपण मांडणार आहोत उद्या माता लक्ष्मी समोर हा उपाय करायचा आहे. तुमच्या जर घरात शिल्लक कारणांमुळे वादविवाद होत असतील, सतत भांडणं होत असतील, तुमच्या घरात नकारात्मकता आहे असं समजून जावं. घरगुती त्रास दूर करण्यासाठीच हा उपाय आहे आणि आर्थिक अडचण दूर करण्यासाठीचाच उपाय मी तुम्हाला सांगत आहे. तर काय करायचं, मार्गशीर्षातील गुरुवारी संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान थोडा उशीर झाला त्यानंतर पण माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला गेल्या असतील, घरी येऊन सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. तर घरात कापूरसोबत चांगल्या 4-5 कापराच्या वड्या कापूर भांड्यात जाळा आणि त्यावर तुम्हाला 5 लवंगा जाळायच्या आहेत. कापूर बरोबर लवंग देवघरासमोर जाळल्या तुम्ही, म्हणजे जिथं आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत तिथंच जाळायच्या आहे आपल्याला. माता लक्ष्मी समोर ह्या लवंगा जाळायच्या आहे. यामुळे घरात देवी देवता कायम प्रसन्न राहतील तुमच्यावर. माता लक्ष्मी तर खूप खूप प्रसन्न होते. ज्या घरात कापरासोबत लवंग जाळली जाते त्या घरात कशाची कमी राहत नाही. नकारात्मकता नावालाही उंबरठ्यावर सुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात कधी येणार नाही. करून बघा उद्या. 5 लवंगा कापूरसोबत नक्की जाळा. त्यानंतर लवंगा आणि कापूर विझल्यानंतर लवंगांची थोडी राख हातात घ्या. उजव्या हातात महिलांनी हा उपाय करायचा आहे. आपल्या घरासाठी आपणच उपाय करायचा असतो. आपल्या घरातली नकारात्मकता घालवायची आहे ना, मग आपण उपाय करायचा. त्यातली थोडीशी चिमूटभर राख घ्या, मुख्य दारातून बाहेर फुकून द्या. तुमची काय मनात इच्छा असेल, माझ्या घरातली सर्व नकारात्मकता, बाधा, इडापिडा जाऊ दे असं म्हणून जोरात फुंकर मारून द्या. यामुळे कशीही घरात पसरलेली नकारात्मकता, शत्रुदोष असेल, करणी बाधा असेल, बाहेरील बाधा असेल, दूर होते म्हणजे होते. घरात सुखाचे, शांततेचे, प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होते. प्रत्येक गुरुवारी कापूरसोबत 5 लवंग जाळून घरात अशाच पद्धतीने आपण उपाय केला पाहिजे. लगेच चांगले परिणाम, चांगले फरक तुम्हाला घरात जाणवतील. माता लक्ष्मीचा अखंड वास, सदैव निवास तुमच्या घरात राहील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलला नक्की कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.